बॅक करा बॅक करा मॅडम बॅक करा बीजेपीचा बॅक करा. हा बघा आणि हा बीजेपीचा कसा तुमच्याकडे आला मला सांगा. तुम्ही अधिकारी आहात ना, तुम्ही अधिकारी आहात ना, ऐका तुम्ही अधिकारी आहात ना, तुम्हाला परमिशन कशी भेटली? तुम्हाला परमिशन कशी भेटली? नाही नाही तुम्हाला परमिशन कशी भेटली मला सांगा. ऐका ऐका हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. नाही नाही तुम्हाला माहिती पाहिजे ना, समोर दिसतंय ना पण कमळाचं चिन्ह. नाही 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 तुम्ही मगाचपासून बघतो आम्ही, लक्षात घ्या तुम्ही. नाही नाही चुकीचं आहे तुमचं, ऍप यायचंच नाही तुम्हाला. हा ऍप दाखवा पहिला. तुम्ही डायरेक्टली असं कसं करू शकता? अधिकारी आहेत ना तुम्ही. हो तुम्ही कामं करता मग कमळ दाखवू नका ना इकडे. तुम्ही कमळ दाखवू नका मॅडम, कमळ दाखवू नका. कमळ दिसतोय इथना दिसतोय सर्च मारताना. मी आता तुमच्याकडे बघितलं का? नाही नाही अगोदर डायरेक्ट डिलीट मारू नका तुम्ही, डिलीट मारू नका. नाही नाही तुम्ही मग तुम्ही कसे दाखवू शकता? तुम्ही अधिकारी आहेत ना. नाही नाही तसं नाही, अधिकारी आहेत ना, असं नाही चालत. हो साहेब आता इथे कांदिवली जमवेल कारण यांनी यांना कमळा दाखव करत आहे. आम्ही जीवाचं रान केलं. बघा मुंबईमध्ये ऐका, मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये वॉर्ड क्रमांक 29 मध्ये ऐका निवडणूक आयोगाचे अधिकारी, हात लावू नको तुला. हा निवडणूक आयोगाचे अधिकारी यांनी कमळाचं ऍप डाउनलोड करून सर्वांना कमळाचे चिन्ह दाखवून इथे सर्व माझ्या पण आयुष्यात सर्व मतदारांना बीजेपीचा चिन्ह दाखवत असून यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. मुंबई महानगरपालिकेचं सक्षम असं ऍप इथे असतानाही भाजपाच्या ऍप वापरून, स्थानिक उमेदवाराचं ऍप वापरून हे इथे वोटर लोकांना सर्च करून देतात आणि इथे भाजपाला प्रमोट करतात. एकदा दोनदा तीनदा चारदा बघितल्यानंतर आमच्या लोकांनी तक्रार माझ्याकडे केलेली आहे की ऍप दाखवताना हे लोक कमळ दाखवतात आणि या डायरेक्टली हे माझा थेट आरोप आहे की डायरेक्टली प्रचार करतात कमळाचा. ते मतदान केंद्रामध्ये बसून मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, निवडणूक आयोगाचे संबंधित अधिकारी आणि मुंबई पोलीस यांना सांगतो की तत्काळ यांच्यावर गुन्हा नोंदवावा आणि अख्ख्या मुंबईत असे काही केसेस असतील त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा. आणि हे सगळा फर्जीवाडा तो लावलाय भाजपने एवढी वर्ष, म्हणे गडीचा डाव यांचा चालू आहे आता.